नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या सर्वांना माहिती असेल, आज आयोगाच्या 2 नोटिफिकेशन आलेले आहेत, ज्या की अतिशय महत्त्वाचे, 2 म्हणण्यापेक्षा 3 आलेले आहेत. म्हणजे ग्रुप सी ची आपली एक्झाम आलेली आहे, ॲडव्हर्टाइज आलेली आहे. आपला अजून हा आता जो निर्णय आहे वैकअप, आपला जो ऑप्शनल आहे तो रद्द केलेला आहे. आणि पुढचा एक आहे कुठला, तर एकाच वर्षी 2-3 काय होऊ शकतात, प्रिलिम्स एक्झाम होऊ शकतात राज्यसेवा बी आणि सी साठी. या सर्व गोष्टी आपण चर्चा करू आजच्या लेक्चरमध्ये. आज फक्त आपण चर्चा करू आता की वैकल्पिक विषय रद्द केलेला आहे आयोगाने, जो काय होता विषय काय आहे, सर्व सर्व आपण काय करू आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊ. तर आयोगाची काय आहे नोटिफिकेशन, आयोगाने आजच नोटिफिकेशन काढलेले आहे 25 जून 2026. काय सांगितले त्यांनी, तर 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय काय येईल, वगळण्यात येईल. मी तर म्हणे आज छान निर्णय आयोगाचं काय आहे छान. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही एकदाच काय तो डिसिजन घ्या. ओके, आता हे 2 एक्झाम तुमच्या असे झालेले आहेत. कशामध्ये 2025 आणि 2026 ची काही आता मेन्स होणार आहे ती विथ ऑप्शनल होणार आहे, आणि पुढच्या काय होणार आहेत ते ओके विदाउट ऑप्शनल होणार आहेत. आता मुलांनी एवढी मेहनत घेतली, लक्षात घ्या. म्हणजे हा आता ही जी मुले मेन्सला आहेत 2026च्या, त्यांचं काय गुन्हा ना, पुढच्या यायला ते होतील की नाही सांगता येत नाही. त्यांना परत आता काय करावं लागणार, ऑप्शनल तर करावंच लागणार आहे 500 मार्कासाठी. आणि हाच ऑप्शनल असणार आहे की तो त्यांना काय करणार आहे, काय म्हणू शकतो आपण, पोस्ट भेटणार की नाही डिसाईड असू शकतो. पण एक म्हटलं तर एक 50-50 आहे. आयोगाचा हा निर्णय चांगला सुद्धा आहे, आणि एक म्हटलं तर याचा लॉस काय होणार, तुम्ही जर, मला काय म्हणायचंय, तुम्ही ही जी पॅटर्न आणला, तुम्ही कोणता पॅटर्न आणला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणला, तो कशासाठी आणलेला आहे की आपल्या युपीएससी मध्ये मराठी मुलांचं काय वाढलं पाहिजे, टक्का वाढला पाहिजे. मग हे जर असेल, मग ऑप्शनल रद्द करून तुम्ही काय साध्य करताय, म्हणजे पहिलं डिस्क्रिप्टिव्ह होतं तेच तुम्ही ठेवायला पाहिजे ना, आणा डिस्क्रिप्टिव्ह परत. ओके, बिकॉज युपीएससी जर पास व्हायचं असेल तर तुमचं ऑप्शनल कमांड असली पाहिजे, तुमच्या ऑप्शनल मध्ये चांगला स्कोर आला पाहिजे. कारण का, GS1 GS2 GS3 GS4 इथे तुम्ही कितीही मेहनत घ्या, कितीही कार्य करा, तर तुम्हाला 100 110 110 100 याच्यामध्ये काय भेटणार आहे तुम्हाला स्कोर, युपीएससी ला भेटतो, याच्यावरती भेटत नाही. मुलांना जे रँक प्राप्त होतात, जे रँक मिळतात, ते कशामुळे भेटतात, तर त्यांच्या ऑप्शनमुळे भेटतात. मुलीचे रँक मध्ये येतात ते बिकॉज इथे काय म्हणतात ना, 15 20 मार्काचा काय असतोय, फरक असतोय कट ऑफ आणि मुलं, लक्षात ठेवायचं. सो मला एका अर्थी म्हटलं तर एक चांगला निर्णय आहे, पण युपीएससीच्या पर्स्पेक्टिव्ह विचार केला तर हा निर्णय काय आहे आयोगाचा, मला वाटतं चुकीचा आहे. मध्ये आयोगाने असं पण आणलं होतं बघा, अटेम्प्ट काउंट केले जातील नंतर रद्द केले. म्हणजे आयोग स्थिर नाहीये, म्हणजे निर्णय घेतोय आता योग्य, म्हणजे मुलांच्या हिताची निर्णय आहेत, पण एक लॉंग टर्म विचार केला तर त्याचा युपीएससी साठी काही फायदा नाही. मग तुम्ही ही जे डिस्क्रिप्टिव्ह पहिली होती, सॉरी ऑब्जेक्टिव्ह जी पहिली होती तीच ठेवायला पाहिजे होती. ओके, की जे मुलांना काय होतं, सोपं होतं. आता ह्याचं काय होणार आहे, परत मुलांना युपीएससी साठी तर ऑप्शनल करावंच लागणार आहे. हा, सो काय विचार बघा, आयोग काय म्हणतोय, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात यांसारख्या, राजस्थान यांसारख्या जे काय त्यांची काही लोकसेवा आयोग आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय केलं जाईल, परीक्षा राबवली जाईल, की त्यांच्यामध्ये काही नसतात, ऑप्शनल विषय नसतात. महाराष्ट्राने पण म्हटलंय की याच्यामध्ये आम्ही काय करू, 2 भाषांचे विषय जे काय असतील क्वालिफाईंग असतील, एक निबंध आणि एक 4 GS चे पेपर, असे किती पेपर घेतले जातील, तर 5 पेपर इथे होतील. म्हणजे इथे म्हटलं तर मी 250 गुणिले 5, 250 गुणिले जे की 1250 होतील, आणि हे क्वालिफाईंग असतील 2 पेपर. असे 1250 मार्कासाठी काय होईल, परीक्षा होईल, आणि इंटरव्ह्यूचे 275, असे 1525 मार्कासाठी परीक्षा होईल असं म्हटलं. पहिली जी किती व्हायची, 1750 आपले रिटर्नचे आणि 225 आपल्या इंटरव्ह्यूचे. सो एका अर्थाने चांगले तुम्हाला ऑप्शनल तयारी करावी लागणार नाही. एक सेम फील्ड सर्वांना भेटून जाईल, सेम फील्ड म्हणतोय मी, सर्वांना सेम फील्ड, पुढे आपण चर्चा करू ती. ओके, सो हे आहे मोठा निर्णय आतापासून लागू केलेला आहे की वैकल्पिक विषय हा आता रद्द करण्यात आलेला आहे. सो हेच बघा, हा जुना आहे सध्याचा आयोगाचा पॅटर्न असा आहे की याच्यामध्ये म्हटले बघा, वैकल्पिक विषय आणि इथे वैकल्पिक विषय, हे 200-250 मार्काचे हे आयोगाने काय केलेले आता काढून टाकलेले आहेत, इथे असणार नाही. सो आता जी पेपर असेल तो किती मार्कासाठी असेल, रिटर्न आपला 1250 आणि मुलाखत असेल तुमची 275, असे 1525 मार्कासाठी 2027 पासून लागू असेल. लक्षात ठेवा 27 पासून तुम्हाला आता 2026 च्या एक्झामला जो काही ऑप्शनल आहे तुमचा करायचाच आहे. असे 7 बघा 9 पेपर व्हायचे, आता हे 2 पेपर होणार नाही, ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 होणार नाहीत, हे पेपर होणार नाही, बाकीचे होणार. ऑप्शनल काढला इथून काढलेला आहे. सो का निर्णय घेतला याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर ऑप्शनल मुले काय होत होतं की असमानता होत होती, कारण का काही मुलं याच्यामध्ये चांगले मार्क घेत होते, काही मुलांचा आपण तर सेम बॅटलफील्ड मिळत नव्हती. की आता सिलेक्शन आहे, डिपेंड आहे तुमच्यावर, कारण का सोपे काही आपल्याकडे होते,
अँथ्रोपॉलॉजी वगैरे. आता याच्यामध्ये आयोगाचं म्हणणं आहे की काय होत होती सेम फील्ड. मग ह्याच्यावर मला तर वाटतं की युपीएससीने पण विचार केला पाहिजे असं जर असेल तर. ओके, सो ठीक आहे. आयोगाचा काही योग्य निर्णय आपण काही एवढे एक्सपर्ट नाही आहोत. आयोगाने योग्य निर्णय घेतला असेल, मुलांच्या हिताचा निर्णय घेतला असेल. सर्वांसाठी समान मूल्यांकन व्हावे आणि परीक्षा कशी व्हावी, पारदर्शक आणि न्याय व्हावी अशी काय आहे आयोगाचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही काय करतोय, ऑप्शनल काढून टाकत आहोत. आता ह्या कोणत्या परीक्षांवर याचा परिणाम होणार नाही तर ज्यांचे ऑप्शनल आहेत बघा, महाराष्ट्र वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न औषध प्रशासन सेवा, पशुवैद्यकीय सेवा आणि निरीक्षक वैद्यमान मापन क्षेत्र यांच्यात ज्या काय आहेत ऑप्शनल वगैरे जसे काय आहेत तशीच होणार. फक्त मेन्स पूर्णाची चेंज झालेली आहे, फक्त राज्यसेवा सिव्हिल सर्व्हिस. ओके, राज्यसेवेतली आपली ही सिव्हिल सर्व्हिसची काय झालेली आहे, सामान्य प्रशासनातली काय आले ऑप्शनल हा सिलेबस, ऑप्शनल हा सब्जेक्ट याच्यामध्ये असणार नाही, ह्याच्यासाठी कायम राहणार आहे, लक्षात ठेवायचं. तर काय आहे ते विद्यार्थीसाठीचा काय अर्थ आहे, तो ऑप्शनल विषयाची तयारी आता करण्याची गरज नाही, जी की एक म्हणू शकतो मी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला फक्त कशाचा अभ्यास करायचा आहे, एसए करायचा आहे, GS1 करायचा आहे, GS2 करायचा आहे, GS3 आणि GS4 करायचे. आता याच्यामध्ये मुलांना एकच हेडेक राहू शकतो GS4 जो की इथिक्स आहे. मराठीमध्ये करणं असेल तर चांगलं आहे, इंग्लिश मधून पण चांगलं आहे, पण मराठी मुलांना इंग्लिश मधून थोडंसं काय जाईल, जड जाईल. सो मराठीमधूनच करा म्हणेन मी. सो या 5 पेपरचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला राज्यसेवेतून काय पाहिजे असेल, पोस्ट पाहिजे असेल, तर एका अर्थाने चांगले म्हणू शकतो मी की अजून तुम्हाला अभ्यास एक्स्ट्रा करायची गरज नाहीये का, राज्यसेवा एक्झाम आहे. हा, युपीएससी साठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील ऑप्शनल साठी. मी तर म्हणे हा निर्णय चांगला आहे आयोगाचा. ह्या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला तर आयोगाचा निर्णय चांगला आहे. कारण तशी आपल्याकडे पदं काही एवढी नाही आहेत की तुम्ही एवढी सर्व मेहनत करून तुम्हाला पदं कोणती भेटणार. तर तहसीलदार त्याच्यामध्ये पद नसते, डेप्युटी कलेक्टर असलं तर असतं, डीवायएसपीची पण 8 पदं. मग एवढा मरमर अभ्यास करायचा आणि पोस्ट काय भेटणार तर तुम्हाला क्लास 2च्या पोस्ट भेटणार. सो आयोगाने हे केले ते चांगले केलेलं आहे. मला तरी असं वाटतं की ठीक आहे, 4-5च पेपर ठेवलेले आहेत. आता मुलांनी काय करा, जितोड मेहनत करा आणि राज्यसेवेमधून काय घ्या, पोस्ट घ्या. एक चांगला निर्णय आहे आयोगाचा. GS पेपर महत्वाचे, यांचं प्रमाण वाढणार आहे, यांचं महत्व वाढणार आहे. सर्व उमेदवारांसाठी समान अभ्यासक्रमावर काय होईल, स्पर्धा होईल. राज्यसेवा मुख्य परीक्षेची रणनीती पूर्णपणे बदलणार आहे कधीपासून, 2027. सो आता खऱ्या अर्थाने एक सेम बॅटलफील्ड मिळणार आहे मुलांना. तेच सिलेबस, तेच क्वेश्चन, तेच म्हणजे कोणत्याही मुलांना आता पार्शियल. आता कसं व्हायचं पहिलं माहिती का, काही नाही अँथ्रोपॉलॉजी सोपा क्वेश्चन निघायचे, ज्योग्राफीचे ऑप्शनल कठीण निघायचं. ओके, PSIRचा ऑप्शन एखादा समजा कठीण निघाला, मग त्या मुलांचा लॉसच आहे ना त्याच्यामध्ये. ती मुलं कशी घेणार ते 500 मार्क जर त्यांचा पेपरच टफ काढला असेल. ओके, सो हे समजण्यात, हे काढून, हे जेव्हा आयोगाला समजलं असेल ह्या एक्झाम मध्ये, तेव्हा आयोगाने हा निर्णय घेतला असं मला वाटतंय. सो लक्षात ठेवा काय आहे तर आता आपल्याला फक्त 5 पेपरचा अभ्यास करायचा आहे, GS1, GS2, GS3, GS4 आणि एसए. ओके, एसए आपला 300 मार्कासाठी करायचा, सॉरी 250 मार्कासाठी करायचा आहे. असे 1250 मार्कासाठी तुमची त्या एक्झाम होईल, 225 मार्कासाठी तुमची इंटरव्ह्यू होईल. अशी टोटल किती, 1415, सॉरी हा 275 आय थिंक, हा 275, 1575 मार्काचा, 1525 मार्कासाठी तुमची काय होणार आहे, मेन्स होणार आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. जे कोणी 27 साठी तयारी करतात, नवीन मुलं वगैरे, त्यांनी जोराने काय करा, आता मेन्स रेडी करून ठेवा. पहिला मेन्स, मी याची स्ट्रॅटेजी कशी असेल ती बनवतो. ओके, आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेटली देतो. ऑलरेडी राज्यसेवा 2 वेळा काय झालेलं आहे, पास झालेलो आहे. ओके, प्रिलिम्स. ओके, राज्यसेवा मेन्स दिलेली आहे. सो आपण इथे थांबूया. जय हिंद, ऑल द व्हेरी बेस्ट.